महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। 23 जून स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांची 76वी जयंती आणि या जयंती निमित्त त्यांना या औद्योगिक वसाहतीमध्ये आपण सर्वजण त्यांना आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत। वल्लभशेठनी कार्यकर्ते घडवले, सार्थक कार्यकर्त्यांना संधी मिळाली, परंतु ही संधी माणूस केव्हा देऊ शकतो ज्या वेळेला त्याच्याकडे विकासाचा आराखडा। वल्लभशेठ 1985 ची निवडणूक एस काँग्रेसच्या माध्यमातून लढवली। आदरणीय पवार साहेबांनी त्यांना त्यावेळेला तिकीट दिलं। तो प्रसंग आजही आम्हाला माहिती आहे। त्या वेळेला जे त्यांचे बरोबर सहकारी होते, त्या सहकारी बरोबर पवार साहेबांची ती चर्चा झाली, होत राहिली, त्याच्यातून वल्लभशेठ घडलं। आपण त्याच्या कारकिर्दीचे 2014 पर्यंत जर टप्पे पाहिले ते 1985 ते 1990 या काळामध्ये आपल्या तालुक्यात पाणी नव्हतं। त्या पूर्व काळातही नव्हतं। पाण्याचं नियोजन करण्याकरता केटी बांधण्याचं काम करावं। धरणाचं काम सुरू होतं, काही धरणं पूर्ण झाली, काही पूर्ण व्हायच्या पाठ अजिबात नव्हते। त्यावेळेला कार्यकर्ते उभे करत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते निवडून गेले पाहिजे म्हणून या देशभर कार्यकर्त्यांना संधी मिळाली। त्याच्यामध्ये संधी मिळाली, त्या कार्यकर्त्यांनी वल्लभशेठच्या विचाराला बळकटी दिली, वल्लभशेठचा विचार पुढे नेला आणि तालुक्याच्या विकासाला गती दिली। जुन्नर नगर परिषदेमध्ये वल्लभशेठनी त्यावेळेला आपलं पॅनल बघून सत्ता मिळवली आणि हे करत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि साखर कारखाना हा सुद्धा त्यांनी बरोबर आणला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक असो, सोसायटीच्या निवडणूक असो, कारखान्याची निवडणूक असो, आणि त्याच्यामध्ये वल्लभशेठ बेनकेंनी कारखान्याचा उभारणीमध्ये निवृत्त शेतकऱ्यांना सुद्धा उत्तम प्रतीचं सहकार्य दिलं। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँकांच्या मध्ये त्यांनी शिवाजीदादा काळ्यानं चांगलं सहकार्य। आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये असणारे दिलीप वळसे पाटील साहेब, ही राम लक्ष्मणाची जोडी होती। आधी राम पहिला लक्ष्मण ही आमच्याकडे झालेली आणि त्या करत असताना वल्लभशेठनी प्रत्येक 5-5 वर्षाला नवीन गोष्टी आहेत। आमदार झाल्यानंतर खरं त्या नवीन गोष्टीकडे जो माणूस आणतो तोच परत आमदार होतो। वल्लभशेठची किंमत आहे। पाटाचं पाणी आल्यानंतर काय करायला पाहिजे, शिक्षण संस्था कशा वाढल्या पाहिजे म्हणून 95 ते 90 ते 95 काम केले। तालुक्यात एका वेळेस 2 महाविद्यालय, नारायणगावचं महाविद्यालय आणि आळ्याचं महाविद्यालय, अशा तऱ्हेने त्यांनी काम करत शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं। ज्ञानदार शिक्षण संस्थेची स्थापना, आदिवासी शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे हा विचार आला। त्या विचारावरती जिल्हा परिषद शाळेमध्ये बालकाले संघटना आणि हे करत असताना जरी पराभव झाला असला तरी वल्लभशेठनी
आपले विकासाचं काम पुढे केलं आणि प्रशासनावरती भक्कम पकड होती. कलेक्टर, आयुक्त वल्लभ शेठच्या शब्दाचे पुन्हा जात नव्हते. त्याच्या अनुभव मला स्वतःला कितीतरी वेळा आम्ही बरोबर जात होतो. प्रत्येकाने वल्लभ शेठ गेल्यानंतर सगळे मंत्री त्याच्याशी बोलायचे. त्यावेळेला सावित्रीबाई शेख सुद्धा इथं मंत्री होते, कामगार मंत्री म्हणून येत होते. तरी सुद्धा वल्लभ शेठने संघर्षापेक्षा सहकार्य केले. बाळासाहेब दानवेबरोबर सहकार्य केलं. आज आम्ही पाहतोय की वातावरणामध्ये वैचारिक संघर्षापेक्षा वैयक्तिक संघर्षाचं राजकारण चाललं. त्याच्यामध्ये तालुक्याचा व्यक्तीचा देखील होणार नाही. करमणूक फक्त ऐकण्याची होते. ही करमणूक करण्याचं काम आपल्याला वल्लभ शेठने कधी केलेलं नाही. त्यावेळेला जरी हे टीव्ही चॅनल्स किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, वर्तमानपत्र मात्र त्यावेळेला भक्कम असायची, प्रिंट मीडिया होता, परंतु कधी आपल्या तालुक्याचं वातावरण बिघडलं नाही. तालुक्याचं वातावरण चांगलं वळून द्यायचं काम आदरणीय वल्लभ शेठ यांनी केलं. ते कधी विरोधकांवर टीका करताना विचार सोडून घसरून कधी बोलत नव्हते किंवा टीकाकारांचा विरोधकांचा उपवास करत नव्हते. अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी केलं आणि म्हणून या वल्लभ शेठ यांनी आपल्या तालुक्याला चांगली दिशा दिली. त्याचप्रमाणे हे सुद्धा मला वाटतं वल्लभ शेठच्याच पाय जे काही विचार आहे त्या विचारामध्ये अमित असेल, अतुल असेल, हे निश्चितपणे वाटचाल करतील आणि निश्चितपणे आपल्या येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून त्या वल्लभ शेठचा विचार आहे तालुक्याच्या विकासाचा, तो विकासाचा विचार पुढे न्यावा लागेल. आणि तो विकासाचा विचार पुढे नेण्याकरता तालुक्यातील सर्व वल्लभ शेठ मेंढकेचा मानणारे सर्व आपण कार्यकर्ते, अजित पवार साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, त्यांचा विचार आपल्याला पुढे नेण्यापणे जरुरीचा आहे. आणि आपल्या तालुक्यामध्ये असलेली विकासाची गंगा ही घरोघरी गेली पाहिजे आणि आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, कामगार समृद्ध झाले, महिला समृद्ध झाले पाहिजे, शक्ती घ्या झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा आपण त्यांना महिलांमध्ये आली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना कार्य करूया आणि आपण आदरणीय स्वर्गीय वल्लभ शेठ यांचे विचार पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम आपण सगळे करूया. एवढंच त्यांना अभिवादन करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.